नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा रिसेंटली महावितरण म्हणा का एम-एस-सी-बीचे जितकेही रिझल्ट लावले गेले, मोस्टली मी महावितरणवर थोडा फोकस करेल. है ना, लागलेले रिझल्ट त्याच्यामध्ये असणारे भरपूर सारे कन्फ्युजन, लिस्टमध्ये येणारे मुलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेस, त्याच्यामध्ये पण व्हॅकन्सीबद्दल असलेलं डिस्कशन, सध्या जो खूप टॉपला टॉपिक आहे वेटिंग लिस्टचं काय, या सगळ्या तमाम गोष्टी सध्या मार्केटमध्ये भरभरून चालू आहेत. आणि मला जेवढेही मेसेज आत्तापर्यंत आलेत, मी ॲक्चुअली याच्या अगोदर व्हिडिओ टाकायला पाहिजे होता, पण नाही टाकला आणि का नाही टाकला तुम्हाला आता कळून जाईल मी का नाही टाकला. बघा ह्या जेव्हा गोष्टी मार्केटला चालू आहेत, की सर वेटिंग लिस्ट लागेल का? माझं वेटिंग लिस्टमध्ये नाव येईल का? त्याच्या अगोदरचे काही क्वेशन्स जे माझ्यापर्यंत पोहोचले. तर माझा स्कोर ह्या विद्यार्थ्यापेक्षा चांगला होता, तरी पण माझं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव का नाही आलं? असे मल्टिपल क्वेशन्स आहेत बाळांनो. याच्यात काही प्रमाणात आन्सर तुम्ही तुमच्यापर्यंत आलोय. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या वेटिंग लिस्टबद्दल जे मार्केटला चालू आहे ना, ज्याला लूटमार म्हणू शकतो ना मी, त्याच्याबद्दलही थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची होती. आणि एवढंच नाही, ज्या मुलांचं सिलेक्शनमध्ये कुठंच नाव नाहीये, त्यांनी आता काय केलं पाहिजे, है ना? आता प्रॅक्टिकली जर बोलायला गेलं, मी मी सरळ मुद्द्यावर बोलेल, मी मागे-पुढे बोलणार नाही, जे आहे ते आहे, है ना? सध्या बघतोय की लॉट्स ऑफ WhatsApp ग्रुप तयार केले गेलेत, है ना? नॉट सिलेक्टेड स्टुडंट्सचा एक ग्रुप आहे, वेटिंग लिस्ट स्टुडंट्सचा एक ग्रुप आहे, आंदोलन करणाऱ्या मुलांचा एक ग्रुप आहे. भरपूर सारे ग्रुप्स मार्केटला आहेत आणि त्याच्यावर दररोज बोलणारे मुलं तेच असतात ज्यांनी ग्रुप तयार केलाय. हं. आता मी असं बिलकुल म्हणत नाही, की ग्रुप बनवू नका, डिस्कशन करू नका. डेफिनिटली डिस्कशन करणं जरुरी आहे. कारण जर कुठे अन्याय झाला असेल, तर ऑब्व्हियसली आवाज कोणीतरी उचलला पाहिजे. जोपर्यंत आपण आवाज उचलणार नाही, तोपर्यंत त्या अन्यायाला वाचा फुटणार नाही. कोणीतरी त्याच्यावर ॲक्शन घेणार नाही. मी टोटली अग्री करतो. पण बघा अल्टिमेटली ॲक्शन घेणारे लोकं, आंदोलनामध्ये उभं राहणारे लोकं, या सगळ्यांमध्ये ना बाळांनो ज्यांचं नुकसान होतंय ना, ते आहेत तुम्ही स्वतः. है ना? आता नीट इमॅजिन करा, आपण आत्तापर्यंत एवढी सगळी मेहनत केली, है ना? मेहनतीनुसार आपण एक्झाम दिली. काही मुलांचं 1 मार्काने राहिलं असेल, काही मुलांचं काही मार्काने राहिलं असेल आणि काही मुलांचं 8-9 मार्कांनी जरी राहिलं असेल, पण त्याची वेटिंग लिस्टला होप्स असेल. सर्वात अगोदर मी थोडं वेटिंग लिस्टबद्दल बोलतो. सर वेटिंग लिस्ट लागेल का? तर प्रॅक्टिकली बोलायला गेलं तर येस, वेटिंग लिस्ट लागली पाहिजे. वेटिंग लिस्ट न लागणे हा खूप मोठा अन्याय जो तुमच्यावर झालाय. याच्यावर काहीच वाद नाही. म्हणजे याच्यावर काही डाउटच नसला पाहिजे, की वेटिंग लिस्ट लागली का नाही पाहिजे. डेफिनिटली वेटिंग लिस्ट तर लागली पाहिजे. पण वेटिंग लिस्ट कितीची लागली पाहिजे, है ना? याच्यावर खूप मोठं कन्फ्युजन आहे. सर माझा माझा 4 मार्काचा गॅप कव्हर होईल का? 8 मार्काचा गॅप कव्हर होईल का? तर बाळांनो खरं प्रॅक्टिकली सांगतो. असे भरपूर सारे मुलं मार्केटमध्ये सध्या आहेत. सपोज सिलेक्शन 52 मार्काला झाले ना, तर 52.4 या मार्कात जरी महाराष्ट्राची लिस्ट काढली, तुम्हाला नाही काही तर 7-8 मुलं भेटून जाणार सेम लिस्टला. त्याच्यामुळे कोणाचं वेटिंग लिस्ट किती मार्काला क्लिअर होईल, हे महाराष्ट्रात सध्या कोणीच सांगू शकत नाही. एक आकडा बाहेर आला होता, ज्याच्यामध्ये मी कुठेतरी WhatsAppला तो नंबर बघितला, की सर काहीतरी 1700 मुलं 1700 च्या मुलांनी पारेषणच्या मुलांनी व्हिजिट केलंच नाही. है ना? ठीक आहे, केलं नसेल सर, व्हिजिट केलं नसेल मान्य करतो मी. है ना? पण सर मला सांगा महावितरणच्या जितक्याही मुलांनी इथं व्हिजिट दिलं, आता त्या मुलांमधले किती मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन परफेक्ट झालं मला माहीत नाही. है ना? किंवा कोणी तो काउंट आउट केलेला नाहीये. किंवा काही मुलांना ह्या अटीवर सुद्धा सोडलं गेलंय, की ठीक आहे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये प्लस मायनस होऊ शकतं. मग त्याच्या बेसवर त्यांना बोललं, की तुम्ही ह्या तारखेपर्यंत परत ते सगळी प्रोसेस आम्हाला क्लिअर करून द्या. अशी सुद्धा डिस्कशन मार्केटमध्ये आहे. आता या सगळ्यांमध्ये जर कन्क्लुजिंग पार्ट जर म्हटला, की सर ओव्हरऑल काय होईल? तर ओव्हरऑल काय होईल सर कोणालाच माहिती नाही. आहे ना? परफेक्टली कोणालाच माहिती नाही, की वेटिंग लिस्ट जेव्हा क्लिअर होईल, ती किती मार्काची क्लिअर होईल. सर्वात अगोदर वेटिंग लिस्ट कधी लागेल हाच मोठा एक क्वेश्चन आहे. पण तरीही मार्केटमध्ये काही लोकांना फोन येतात ते, "सर वेटिंग लिस्ट लागेल, आहे ना, एवढे-एवढे पैसे भरा, हे करा." आहे ना? तर बाळांनो कोणीही त्याच्या फंद्यात पडू नका. खरं सांगतो तो खूप मोठा तुमच्याकरता ट्रॅप असेल त्याच्या नादी लागू नका. कोणालाही कुठेही पैसे भरायची गरज नाही. याची तिकडे ओळख आहे, त्याची इकडे ओळख आहे. आहे ना? काही कोणाच्या ओळखीने होत नाही. गव्हर्नमेंट आहे. सगळं न्यायानेच होणार आहे. आहे ना? आणि तुम्हाला पण ह्याच पहिलेच बघा तुम्ही भरपूर सारी कोचिंग लावून खूप सारे पैसे तुमचे ऑलरेडी उधळलेले आहेत तुम्ही, है ना? आणि आता परत मायबापांकडून ह्या होप्सवर पैसे खिशात, की माझी वेटिंग लिस्ट क्लिअर होईल. तर बिलकुल त्या होप्सवर बसू नका. कमीत कमी आपली इंजिनिअरिंगचा एकही स्टुडंट मला असा भेटला नाही पाहिजे, ज्याने इकडे-तिकडे पैसे भरले फक्त वेटिंग लिस्टमध्ये नाव येण्याकरता, है ना? तर त्याच्याकरता सुद्धा एक इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन द्यायची होती. बिलकुल नादी लागू नका. हे मी स्वतःहून फेकत नाहीये. मला कॉल्स आले होते, "सर असं-असं आहे, करायचं का?" बिलकुल 100% करायचं नाही. है ना? आता सर बघा, वेटिंग लिस्ट लागेल तेव्हा लागेल, गोष्टी होईल तेव्हा होईल. सध्या जो होतोय ना, हा होतोय वेळेचा आपण ही वेळ युटिलाइज करत नाहीये. सध्याची ही वेळ आपल्याला युटिलाइज करावी लागेल, जर मला भविष्यात एखादी नोकरी हवी असेल तर. मी सांगतो काय होईल, ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय, त्या मुलांचे पगार सुरू होऊन जातील. त्यांचं आयुष्य एकदम सुरळीत चालेल आणि तुम्ही इकडेच भांडाभांडी करत बसा. भांडाभांडी करायची नाही असं बिलकुल नाही. मी परत-परत या मुद्द्यावर खूप स्ट्राँग आहे.
की वेटिंग लिस्टसाठी कुठेतरी आंदोलनं झाले पाहिजे. वेटिंग लिस्टबद्दल त्यांनी काहीतरी बोलले पाहिजे. परफेक्ट आहे. पण जे मुलं वेटिंग लिस्टमध्ये भांडतात आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा गॅप 10 मार्काचा आहे. तुम्ही कितीही आपटली बाळगतो 10 मार्क, 12 मार्क एवढे मार्क तर वेटिंग लिस्टमध्ये क्लिअर होणारे नाहीये. कॉम्पिटिशन लक्षात घेता प्रॅक्टिकली. काही मुलांना ही गोष्ट चुभेल. "अरे सर असं थोडी ना लागून जाईल." बघा प्रॅक्टिकली विचार करा. रिकामं आहे ना खोट्या आशांवर जगून काही फायदा नाहीये. ज्या गोष्टी प्रॅक्टिकली होणाऱ्यासारख्या आहेत त्याच्यावरच फोकस देऊया आणि फोकस असायचा जर 2, 3, 4 मार्काच्या मार्जिनमध्ये तुम्ही असाल, तुमचे चान्सेस आहेत असं मी म्हणू शकतो. मग बाकीच्यांनी कितीही आपटली, कितीही काही केलं बाळांनो, तुमचं सिलेक्शनमध्ये कुठेही नाव येणार नाही. मग ह्या परिस्थितीत आज मी कुठे उभा आहे आणि त्याच्यासाठीच मी लिहिलं, की जर माझं सिलेक्शन झालं नाही, मला खरंच सरकारी नोकरी किंवा एक गव्हर्नमेंट जॉब हवा आहे का? आणि उत्तर येस असेल, तर कुठेतरी परत प्रिपरेशनला लागावं लागेल. है ना? कुठेतरी परत प्रिपरेशन लागावं लागेल. आता प्रिपरेशनला लागणं म्हणजे एखादी बॅच जॉइन करणं किंवा कुठं क्लास लावणं असं बिलकुल नाहीये. है ना? त्यासाठीच मी आज इथं उभा आहे. मी तुम्हाला ही गोष्ट माझ्याबद्दल चांगली माहीत असेल, की जेव्हाही माझी बॅच अनाउन्स होती, परीक्षेच्या खूप एंडिंगला अनाउन्स होते, है ना? जेव्हा परीक्षेचा पेपर जवळ-जवळ येतो, त्याच्यामुळे हा बिलकुल ठेवू नका, की एखादी बॅच अनाउन्समेंट घेऊन मी आलोय. बिलकुल नाही. मी एक महाराष्ट्राचा एक आकडा जाणून घेण्यासाठी आलोय, ज्या आकड्यामध्ये आपण कुठे स्टँड आपला स्टँड कुठे माहीत असलं पाहिजे. बघा, आता भविष्यामध्ये जितक्याही व्हॅकन्सी येतील, है ना? हे फक्त तुमचे डोळे उघडण्याकरता एक छोटासा मी तुम्हाला ओव्हरलूक देतोय, की जितक्याही व्हॅकन्सी पुढे महाराष्ट्रात येतील, त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी 4 गोष्टी फिक्स विचारल्या जाणार आहे. 1 तुमचं टेक्निकल नॉलेज, 2 तुमचा ॲप्टिट्यूड, 3 रिझनिंग आणि 4थं तुमचं मराठी. मार्क्समध्ये यावेळेस व्हेरिएशन आलं, पण हे 4 गोष्टी परीक्षेला 100% विचारल्या जाणार आणि माझा प्रश्न स्वतःला हा असला पाहिजे, की मी या गोष्टीसाठी तयार आहे का? नाहीतर परत त्याच गोष्टी होणार. भविष्यात व्हॅकन्सी येणार आणि परत 1 मार्काने गेलं, 2 मार्काने गेलं, आपण उड्या मारत बसणार. जर तुम्ही जितका जोर तुम्ही आंदोलनासाठी लावताय, जितका जोर तुम्ही इकडे-तिकडे फिरवतात आहे, दररोज काहीतरी वेळ तुम्हाला याच्यावर सुद्धा स्पेंड करावा लागेल, की मी सध्या कुठे स्टँड ठेवतो. माझा स्टँड कुठे आहे? माझं प्रिपरेशन कोणत्या लेव्हलचं आहे? कारण भविष्यात बघा व्हॅकन्सी येतीलच. येणार नाही असं बिलकुल नाही. पण त्या व्हॅकन्सी आल्यानंतर माझी तयारी आहे का? आहे ना? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर जर हवं असेल, तर स्वतःची एनालिसिस स्वतःच करा. कुठेही क्लासची ओपनिंग येईल लगेच ॲडमिशन करू नका. मी परत-परत सांगतोय एखादा क्लास लावणं किंवा एखाद्या क्लासची खूप जास्त फीस भरणं म्हणजे सिलेक्शन असं जर वाटत असेल, तर तुम्ही खूप पाण्यात आहात. है ना? असं करून सिलेक्शन कधीही होत नाही. मला जर कुठेतरी सिलेक्शनविषयी बोलायचं असेल, तर मला अगोदर हे बघावं लागेल, की माझ्या एक्झामचा सिलेबस कोणता आहे? त्या सिलेबसमध्ये मी किती वीक आहे? मला खरंच क्लासची गरज आहे का? क्वेशन मार्क. हे मी फक्त आय-टी-आयच्या पोरांकरता बोलतोय. याचं कारण मी देईल. तुमची घरची परिस्थिती एवढी स्ट्राँग नाही, की तुम्ही लगेच 8,000 10,000 कुठेतरी भरशाल आणि परत हॉस्टेलचं खाणं बाहेरचं मेसचं खायला पण घरूनच पैसे मागूशाल आणि विचार करशाल, एक दिवस माझं सिलेक्शन यादीत नाव येईल. बिलकुल होणार नाहीये. 100% होणार नाहीये. आणि ही गोष्ट मी परत-परत माझ्या महावितरणच्या वेळेस पण बोलत होतो आणि आज पण बोलतो. तर सगळा सिलेबस अॅनलाईज करा. विचार करा, मला खरंच एखाद्या क्लासची गरज आहे का? जर उत्तर नाही आलं ना, मग मला सेल्फ स्टडी करावा लागेल आणि तो सेल्फ स्टडी मी कसा करणार? आहे ना? त्यासाठी मला कोणाच्या गाईडन्सची गरज आहे का? गाईडन्स लागत असेल, तर अरविंद सर नेहमी उभे आहेत. मी नेहमी मी आहे ना आपण जरी एक्झामच्या वेळेस थोडं जास्त कनेक्शन होतं, थोडं ब्रेक झालं, पण तरी WhatsAppला सगळ्यांकडे माझा नंबर आहे. नंबर ऑफ मेसेजेस मला येतात आणि मी सगळ्या परीने प्रयत्न करत राहतो, की मला त्यांच्या परीने काय करता येईल. जर तुमचं उत्तर येत असेल नो, आहे ना, मी सेल्फ स्टडी करू शकत नाही. मला एका क्लासची गरज आहे. तर येस बाळांनो, त्यासाठी मी एक Google फॉर्म स्वतःचा एक तयार केलाय. Google फॉर्म रिस्पॉन्स तयार केलाय. त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सगळ्यांनी आवर्जून ती लिंक भरा. बघा मी परत सांगतोय, लिंक भरणं म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असणारा जितकेही माझे विद्यार्थी आहेत, त्यांची सध्याची पोझिशन काय? ते एक्झामला कॅपेबल आहेत का? जर उत्तर येस असेल, तर बाळांनो बिलकुल काहीच विचार करायचा नाही. सेल्फ स्टडी लागा, स्वतःहून अभ्यास करणं सुरू करा. नक्की एक दिवस सिलेक्शनमधनं यादीमध्ये नाव येईल. फक्त टेक्निकलच नाही, नॉन टेक्निकल बद्दल स्वतःला सुद्धा प्रश्न विचारा. एकदा तो Google रिस्पॉन्स सगळ्यांनी आवर्जून भरायचा आहे. आता त्या रिस्पॉन्सच्या बेसवर जर तुम्हाला वाटत असेल, की एक लाँग टर्म हेल्प हवी आहे. है ना? लाँग टर्म म्हणजेच काय 3 महिने, 4 महिने दररोज आपण अर्धा तास, 1 तास जर आपण एक दुसऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर अभ्यास करू शकतो, अशा बॅचची जर कोणाला गरज वाटत असेल, तर मी उभा राहील. अदरवाईज जर सगळ्यांचा रिस्पॉन्स मला या फॉर्ममध्ये भेटला, नाही सर सेल्फ स्टडी सफिशियंट आहे. आम्ही भविष्यामध्ये या गव्हर्नमेंट एक्झाम स्वतःहून क्लिअर करू शकतो. जर मला याच्यामध्ये मेजॉरिटी भेटली, देन आय विल स्टॉप. मग एक्झामच्या वेळेस तुम्ही तुमचं खूप चांगला हँडल करू शकतात असं मी समजून घेईल. है ना? तर ओव्हरऑल आजचं डिस्कशन फक्त याच गोष्टीवर नव्हतं, की हे काय चालू आहे. पण याच्यावर पण होतं, की भविष्यात येणाऱ्या व्हॅकन्सीजसाठी आपण तयार आहोत का? आता मला माहिती परत खूप साऱ्या मुलांचे असे पण कमेंट्स असतील, तर कोणत्या व्हॅकन्सी ज्या आहेत त्याच भरत नाहीये. बाळांनो हे सगळं ना अफवा आहेत. है ना? बाहेर ज्या मुलांचं झालं नाही ऑब्व्हियसली त्यांना एक असा एक मित्र भेटतो ज्याचं पण झालं नाहीये आणि दोघांची फ्रिक्वेन्सी मॅच होऊन जाते. तुझं पण नाही झालं, माझं पण नाही झालं. गव्हर्नमेंटच बेकार आहे. है ना? या सगळ्या गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या एक आधारित आहे. पण त्याच्या
नुसार कॉइनची तुम्ही दुसरी जर बाजू बघितली, तर भरपूर साऱ्या मुलांचं सिलेक्शन सुद्धा झालंय. त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय. जॉइनिंग सुद्धा होऊन जाईल आणि त्यांचा पगार सुद्धा चालू होऊन जाईल. आपल्याला त्या टप्प्यात पडायचंय, जिथं सगळं पॉझिटिव्ह होतंय. त्या निगेटिव्ह अफवापासून प्लीज दूर व्हा. आपले मित्र आता जर कोणी बनवायचे असेल, ते मुलं बनवा ज्यांचं सिलेक्शन झालंय. एक तरी त्यांना फोन लावा, की काय कंडिशन सध्या, कसं राहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सिलेक्शनसाठी काय केलं होतं, मी कुठे कमी राहिलो. या हेल्दी डिस्कशनवर जर आयुष्य पुढे नेलं, तर काहीतरी होऊ शकतं. अदरवाईज तुम्ही डिस्कशनच करत बसाल आणि शेवटी तुमचं काहीच होणार नाही. आणि मग शेवटी उरतो एक प्रायव्हेट नोकरी, इकडे पळ, तिकडे पळ आणि आयुष्याच्या अवकळा. याच्या पलीकडे हातात काहीच उरत नाही. क्लिअर आहे? तर एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणून मी Google फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. सगळ्यांना परत आवर्जून विनंती आहे, तो Google फॉर्म तुम्हीही भरा. तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की पाठवा आणि तो फॉर्म सगळ्यांसाठी ओपन आहे. प्लीज एकदा फिल करा. त्याच्यामध्ये जास्त डिटेल मी मागितले नाही. तुमचं नाव आहे ना, तुमचं नाव, मोबाईल नंबर हवा असेल तर शेअर करायचा. जबरदस्ती परत कोणाला नाहीये. आहे ना, ती फील्ड मॅन्डेटरी नाहीये आणि अ, अ, बॅचसाठी तुम्हाला गरज वाटते, नाही वाटते. जर वाटते हा रिस्पॉन्स मला आला, तर एक लाँग टर्म डेली जास्त नाही, अर्धा ते 1 तास जर आपण टेक्निकल शिकायला सुरू केलं, प्लस नॉन टेक्निकल पण शिकायला सुरू केलं, तर ऑब्व्हियसली बाकीच्या गोष्टी चालू राहतील. तुम्ही तुमचा प्रायव्हेट जॉब करताय तो पण चालू राहील आणि परीक्षा जेव्हाही कोणती अनाउन्स होईल, तुम्ही मिनिमम या गोष्टीला कॅपेबल असाल, की मी ती एक्झाम क्लिअर करून घेईल. कारण स्वतःला कॅपेबल बनवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बाकीच्या गोष्टीपेक्षा. क्लिअर आहे? बाकी तुमचे काही डाउट्स असतील किंवा कोणत्याही प्रकारचं काही असेल, तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मी होपफुली घेतो, की हा व्हिडिओ सगळे पॉझिटिव्हली घेतील. है ना? निगेटिव्ह एनर्जीपासून प्लीज दूर राहा. है ना? शेवटी माणूस हा सेल्फिश असतो, तुम्ही पण सेल्फिश व्हा. जॉब पुरतं तर सेल्फिश व्हा. मी सेल्फिश व्हा का बोलतोय? कारण जोपर्यंत तुमचं सेल्फिश होणं म्हणजे तुमच्या घराची दररोजची गरज भागणे, है ना? जोपर्यंत तुम्ही सेल्फिश होत नाही, तुमचा जॉब लागणार नाही आणि जॉब लागणार नाही तोपर्यंत घरच्या गरजा दररोजच्या दूर होणार नाही. आज नेट फ्री आहे म्हणून एवढे मेसेजेस पडतात आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. जर आज नेट महागडं असतं ना, तर हेच ग्रुप ना अर्ध्याहून कमी होऊन गेले असते. कारण त्याला पैसे लागले असते ना, है ना? आता काय फ्री वायफाय घेऊन WhatsAppला मेसेज करणं खूप सिंपल असतं. पण स्वतःचं स्टँड नक्की ओळखा आणि त्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या प्रिपरेशनला वाटचाल करा. ह्या गोष्टी खूप टेम्पररी असतात. हे डिस्कशन होईल. तिकडे जॉइनिंग होऊन जाईल, या गोष्टी पूर्ण दबल्या जातील. शेवटी उराल तुम्ही एकटे आणि तुमचे प्रिपरेशनची जे लेव्हल असेल, त्या लेव्हल बरोबर तुम्ही शेवटी उरशाल. बाकीचे सगळे उडून जाणार आहेत. क्लिअर आहे? चला मी त्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. होपफुली सगळा तो Google रिस्पॉन्स भरणार. जे मुलं माझ्या Telegramला जॉइन आहेत, त्यांना मी Telegramला सुद्धा ती लिंक पाठवून देईल. ज्यांनी आत्तापर्यंत Telegram जॉइन केलं नसेल, प्लीज Telegram जॉइन करा. आपली इंजिनिअरिंग म्हणून. जर तुम्हाला Telegram भेटलं नाही, मला या नंबरला मेसेज करा. 9158685634 मी तुम्हाला Telegram लिंक 100% पाठवून देईन. क्लिअर आहे? चालतंय बाळांनो. खूप दिवसानंतर डिस्कशन केलं. आय होप डिस्कशन हेल्दी वेने गेलं असेल, है ना? भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जसा ज्या पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स येईल, त्या पद्धतीने मी नेक्स्ट व्हिडिओच्या किंवा नेक्स्ट पुढच्या तयारीला लागेल. म्हणजेच काय, आपलं डिस्कशन पुढे चालू राहील. ठीक आहे? चला, याच नोटवर आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. सगळ्यांनी काळजी घ्या.